त्याच्यातनं ती चौकशी केली जाईल. चौकशीतनं जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्याच्यावरती त्या ठिकाणी आपण कारवाई करण्यात यावी. आणि पुनश्च जे काही जे ठेकेदार आहे साहेब, पुन्हा त्यांना त्या ठिकाणी ठेके देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. वसई विरार शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाचा घोटाळा आमदार राजेंद्र गावित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उघडकीस आणला. याच्यावर उत्तर देताना मंत्री महोदयांनी उच्च समितीद्वारे चौकशी केली जाईल असे आश्वासित केलं आहे. वसई विरार शहर मनपा घनकचरा व्यवस्थापनाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी होणार असे मंत्री महोदयांकडून सांगण्यात आलं आहे. आमदार राजेंद्र गावित यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा घोटाळा चौकशी संदर्भात जोरदार मागणी केली असता लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मंत्री महोदयांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले. पर्यंत आले नाही ते नोंद घेऊ त्यांची. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, वसई विरार महानगरपालिकेने घन कचरा व्यवस्थापनाच्या संबंधामध्ये एक जो प्रकल्प 2010 साली त्या ठिकाणी बनवला होता. एकूणच वसई विरार महानगरपालिकेच्या बाबतीत जर विचार केला की त्या ठिकाणी घन कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था नसणं, STP प्लॅन नसणं, ड्रेनेज सिस्टीम नसणं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकूणच शहराला ज्या मूलभूत सुविधा असतात त्या नसणं, त्याच्यातला एक तो जो भाग जो आहे तो घन कचऱ्याचा आहे. त्यामध्ये 2010 साली त्यांनी एक DPR बनवला होता. त्यामध्ये संपूर्ण घन कचरा व्यवस्थापन समस्यावरती एक शास्त्रोक्त पद्धतीने एक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एकत्रित महापालिका घन कचरा व्यवस्थापन नावाने एक मोठी योजना त्या ठिकाणी घेतली होती. त्या ठिकाणी केंद्र सरकारचा 80% अनुदान, राज्य सरकार 10% आणि नगरपालिका 10% अनुदान, अशा पद्धतीने जे सॅटेलाइट जी शहर आहे म्हणजे वसई विरार जी सॅटेलाइट शहर आहे या शहरातील मधील एक पायाभूत सुविधासाठी UID SST शहरामधील पायाभूत सुविधासाठी एक शास्त्रोक्त पद्धतीने जमीन भराव SLP या प्रकल्पासाठी 2012 साली त्या ठिकाणी निविदा काढली होती. परंतु त्या ठिकाणी निविदेला प्रतिस्पर्धी न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी त्या रद्द करण्यात आल्या आणि त्यानंतर ही 2010 पासून या ठिकाणी हंजार बायोटिक एनर्जी या कंपनीला 250 रुपये प्रति घन टन याप्रमाणे टिपिंग चार्जेस त्या ठिकाणी त्या कंपनी देत होती आणि सदर प्रोसेसिंग युनिटला 2013 मध्ये त्या ठिकाणी आग लागली आणि तो जो प्रकल्प आहे हा जळून त्या ठिकाणी खाक झाला. परंतु त्यानंतर महानगरपालिकेने ती जो प्रोसेस युनिट आहे ते त्यांनी चालू करायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने ते त्या ठिकाणी ते करू शकले नाही. आणि त्यानंतर त्या ठिकाणी 2017 साली खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट या कंपनीला जवळजवळ 24 कोटी 64 लाख रुपये या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला प्रकल्पासाठी महानगरपालिकेने त्याला तो निधी प्राप्त करून दिला, त्याला निधी प्राप्त करून दिला. परंतु त्या ठिकाणी त्याच्या जे काही नामांकन आहे, जे आपलं मानांकन जे आहे की तिथली जी IIT जी आहे, IITने तरेस्त आपलं पवई IITच्या यांच्या माध्यमातून तरेस्त संस्थाचे त्या ठिकाणी परीक्षण झाले. त्याचा अहवाल जो आहे 2017 त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्यानंतर त्या IITने त्याच्यावरती कडक तासुरे त्या ठिकाणी ओढले आणि त्यानंतर जे मानांकन जे असतात ते मानांकनाची पूर्तता न केल्यामुळे MPCBने सुद्धा त्या ठिकाणी घन कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज सिस्टीम वगैरे नसल्यामुळे त्याची पूर्तता न केल्यामुळे त्या ठिकाणी एक रकमी 80 लाख रुपये त्यांना दंड आकारला आणि प्रति दिवस
त्या ठिकाणी 20 लाख रुपये त्या ठिकाणी महिना दंड प्रति 20 लाख रुपये महिना दंड आकारण्यात आला आणि हा भुर्दंड हा सर्वसामान्य जनतेवरती त्या ठिकाणी पडतोय. माझा एक स्पेसिफिक या ठिकाणी माझा प्रश्न आहे की MPCB आणि मुंबई IIT या ठिकाणी यांच्या जे उक्त अहवालानुसार या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कोणती उच्चस्तरीय त्या ठिकाणी समिती त्या ठिकाणी नेमणार आहात आणि जे दोषी जे ठेकेदार आहेत आणि त्या ठिकाणी संबंधित जे अधिकारी आहेत आयुक्तापासून किंवा जे काही अधिकारी असतील की त्यांच्यावरती आपण त्या ठिकाणी आपण काय कारवाई करणार आहात हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य गावित साहेबांनी 24.64 कोटी रुपयाच्या घनकचऱ्याच्या प्रकल्पाबाबत या ठिकाणी जी लक्षवेधी मांडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की निविदा कधी झाली, निविदेचं काम कधी पूर्ण झालं, त्याच्यानंतर कोणाला घनकचऱ्याचं टेंडर दिलं झालं हे स्वतः सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सांगितलंय. परंतु याच्यानंतर IITने जी काही त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या देखील महानगरपालिकेनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये IITनं 4 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या होत्या. देखभाल दुरुस्ती कशी करावी, तो घनकचऱ्याचा प्रकल्प रन कसा करावा, या संदर्भामध्ये महानगरपालिकेनं योग्य ती कार्यवाही केलेली आहे. तरी सुद्धा सन्माननीय सदस्यांची अशी मागणी आहे की याच्यामध्ये काहीतरी अनियमितता झालेली आहे आणि ती अनियमितता नेमण्यासाठी शोधण्यासाठी एक सविस्तर कमिटीची स्थापना केली जाईल. त्याच्यातनं ती चौकशी केली जाईल आणि चौकशीतनं जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. नेक्स्ट महोदय. उत्तर दिले मंत्री महोदयांनी. आता नाही, मंत्री महोदयाने सविस्तर उत्तर दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी माझं एवढंच म्हणणं आहे की साहेब 2022ला त्या संदर्भामध्ये मी खासदार असताना मंत्री महोदय मी त्या ठिकाणी संबंधित या बाबतीमध्ये तक्रार केली होती. माझं एवढंच म्हणणं आहे की 2022 मध्ये तक्रार केली असताना सुद्धा अद्यापही या बाबतीमध्ये आयुक्तांनी त्या ठिकाणी कारवाई न केल्यामुळे या ठिकाणी थोडंसं मला संशयास्पद या ठिकाणी म्हणजे वाटतं की निश्चितच त्या ठिकाणी थोडंफार काळबेर निश्चित आहे. या संदर्भामध्ये साहेब एक कमिटी नेमून याच्यावरती एक आपण त्याच्यावरती त्या ठिकाणी आपण कारवाई करण्यात यावी आणि पुनश्च जे काही जे ठेकेदार आहे साहेब पुन्हा त्यांना त्या ठिकाणी ठेके देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे ते त्या ठिकाणी थांबवावं असं